हॅलो फ्युचर नर्सिंग ऑफिसर्स, तुम्हाला माहीत आहे का, फक्त हात धुतल्यामुळे आपल्याला हॉस्पिटलमधील 70% इन्फेक्शन टाळता येतात. तर चला बघूया 5 मोमेंट्स ऑफ हँड हायजीन. मोमेंट नंबर 1, बिफोर टचिंग अ पेशंट. रुग्णाला हात लावण्याआधी. तर जेव्हा पण तुम्ही रुग्णाला हात लावता किंवा हात लावायच्या आधी, जसे की फिजिकल एक्झामिनेशन करायचं असेल आणि किंवा हिस्ट्री कलेक्शन करायचं असेल, त्याआधी हात धुणे खूप गरजेचे आहे. मोमेंट नंबर 2, बिफोर असेप्टिक टेक्निक. जेव्हा पण तुम्ही कोणती पण प्रोसिजर करणार आहात, जसं की आय व्ही कॅनोला लावायची असेल किंवा इंजेक्शन द्यायचं असेल किंवा ड्रेसिंग करायची असेल, त्या टायमाला तुम्हाला हे खूप गरजेचं आहे की तुम्ही हात धुतले पाहिजे, जेणेकरून पेशंटचे क्रॉस इन्फेक्शनचे चान्सेस खूप कमी होऊन जातील. मोमेंट नंबर 3, आफ्टर बॉडी फ्लुइड एक्सपोजर रिस्क. जेव्हा पण तुम्हाला असं वाटलं की पेशंटच्या युरिनसोबत किंवा पेशंटच्या वॉमिटिंगसोबत किंवा ब्लड रिलेटेड कॉन्टॅक्ट तुमचा झालेला आहे पेशंटसोबत, त्या टायमाला तुमची खूप गरजेचं आहे की तुम्ही हात लवकरात लवकर धुतले पाहिजे, नाहीतर तुमचा रिटा मोकळा होऊ शकतो. मोमेंट नंबर 4, आफ्टर टचिंग अ पेशंट. जेव्हा पण तुम्ही पेशंटला हात लावता, त्याच्यानंतर तुमची खूप गरजेची आहे ही गोष्ट की तुम्ही हात धुतले पाहिजे. मोमेंट नंबर 5, आफ्टर टचिंग अ पेशंट सराउंडिंग. आपण खूप निग्लेक्ट करतो की जेव्हा आपण पेशंटच्या बेडला किंवा पेशंटच्या ट्रेला किंवा अदर कोणत्या गोष्टीला हात लावतो, तेव्हा आपण हात धुत नाहीत. मित्रांनो, पण यामुळे खूप इन्फेक्शन्स वाढू शकतात. त्यामुळे हे गरजेचं आहे की जेव्हा पण तुम्ही पेशंटच्या सराउंडिंगला हात लावलेला आहे, त्या टायमाला तुम्ही हँड वॉश केला पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण हेल्थ केअर फॅसिलिटीमध्ये काम करतो, तर त्यामुळे आपलं आरोग्य ही आपली जबाबदारी आहे आणि पेशंटचं आरोग्य ही आपलीच जबाबदारी आहे. त्यामुळे हँड वॉशिंग बरोबर आणि व्यवस्थित करा.